एखादा पक्ष जोडताना मला दुःख होते, प्रश्नच नाही, शेवटी आपण माणूस आहे. आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याच दिवसापासून काय मतदारांची मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे कामं कोण करणार, आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही. मग अशा वेळेला माझ्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो, पण त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा. आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला मी बातमी आली होती, तुमच्याकडे मी चॅनलला की दंगेकर शिवसेनेच्या बातम्या, म्हणून बराच त्याच्या डोक्यात पाणी गेलं. कार्यकर्ते बाकीचा परिचय ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतोय तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही मला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठे काम होत नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंत्र्याची भरती असेल, घाण घातल्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत. ज्याला जायचं आहे सत्तेच्या जवळ, ज्यांना सत्ता पाहिजे ते जाणारच. त्यामुळे त्याच्यावर काय आहे, ते माझे आमदार आहेत, आता काही आमदार नाही, ते पूर्वी तिकडूनच आलेले होते. त्यांना आता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही, त्यामुळे आपलं बसस्थान दुसरीकडे बसवावं. कालच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की महाविकास आघाडी गाफील राहिली आणि म्हणून महाविकास आघाडीचा पराभव झाला. काही लोक नुसते कोट घालून बसले होते. खरंच आहे की उद्धव ठाकरे जी बोलले ते खरं बोलले. अनेक कोट घालूनच बसले होते, आता कोटे उतरले आणि कपडे उतरले. त्यांच्यामुळे झालं हे सगळं. स्वतःला आम्ही त्या खुर्चीचे लायक आहोत नाही आहोत हा विचार न करता काम केले नाही आणि कोट घालून नंतर काम आराम करत होते. आ गई सत्ता हम ही बैठेंगे या आविर्भावात काही लोक होते त्यामुळं निश्चितपणे आपले उद्धवजी म्हणतात ते खरं आहे. म्हणून त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी आता नितेश राणे यांनी असं वक्तव्य केलंय. काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की जर जय श्रीराम येत असेल तर तुम्ही जय शिवराय म्हणा. त्यावर नितेश राणेंची अशी प्रतिक्रिया आहे की उद्धव ठाकरे हल्ली जातात तेव्हा अल्लाहू अकबरचे नारे लागतात, त्यांनी आधी ते बंद करायला सांगा, असं त्यांनी वक्तव्य केलेलं. जरा 5-7 वर्षापूर्वीचा नितेश राणेंच्या काळात काय बोलत होता, काय सत्ता ही कोणाला किती महत्वाची आहे, त्यामुळे वाटेल आपल्या सोयीनुसार सगळे बोलत असतात. आता ते काय बोलत होते आणि काय RSSवर टीका करत होते नितेश राणे सगळ्याला माहीत आहे. त्यामुळं किती कट्टर हिंदुत्ववादी आहेत काँग्रेसमध्ये असताना त्यांचे भाषणं काढले तर माहीत होईल. ते बरोबर उद्धवजी म्हणाले की खरं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचाच नारा लागला पाहिजे, शिवरायांचाच नारा लागला पाहिजे. आणि कोणी कोणाचे नारे लावा, तुम्हाला वाटते तुम्ही जय श्रीराम लावा. नितेश राणेंना आमचं म्हणणं आहे, तुम्हाला कोण थांबवलं आहे, दुसऱ्यावर कशाला टीका करायची. हे सगळे नाऱ्यामधून महाराष्ट्र आणि देश विभंगता कामा नये, दरी करता कामा नये. जे तुम्ही मतांचं पोलरायझेशन करून हिंदू मुस्लिम करत, कारण विकासाचं राजकारण सोडून धर्मांधाचं राजकारण सुरू केलं आहे, तर त्यांना त्यांच्या मुखामध्ये हे असेच विषय येतील. आणि मशिदीमध्ये घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यांना त्या मंत्रिमंडळात कसे ठेवलं जातं हा एक खरा प्रश्न आहे. ज्या संविधानाने देशाचा कारभार चालतो, पण त्या संविधानाच्या आणि घेतलेल्या शपथीचा सुद्धा भंग करण्याचं काम चालू झालं आहे.